हाय, हॅलो, नमस्कार आणि राम राम मंडळी. मी ॲडव्होकेट कीर्ती तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, तुमच्यावर कोणी खोटा आरोप केला तर? सोशल मीडियावर कोणी तुमची बदनामी केली तर? Facebook, WhatsApp, YouTube यासारख्या सोशल मीडियावर केलेली फक्त एक पोस्ट तुम्हाला जेलची हवा खायला लावू शकते. घाबरलात ना? पण हे खरं आहे बरं का. आणि समजा जर तसं झालं, तर कायदा काय सांगतो? यासारख्या बदनामीकारक पोस्टसाठी जर आपल्याला कायदेशीररित्या काही शिक्षा झाली किंवा शिक्षा होण्याची शक्यता निर्माण झाली, तर अशा वेळी काय करायचे? किंवा ही परिस्थिती येऊच नये म्हणून कायदेशीर खबरदारी काय घेतली पाहिजे? चला, तर मग आज मी आपल्या व्हिडिओमध्ये याच बदनामीबद्दलची सविस्तर माहिती घेऊन आली आहे. इंडियन पिनल कोड IPC भारतीय दंड संहिता हा कायदा आता रद्द झाला आहे आणि त्याऐवजी भारतीय न्याय संहिता BNS 2023 हा कायदा भारतभर लागू करण्यात आला. मग आता जुना IPC आणि नवीन BNS या दोन्ही कायद्यांमध्ये बदनामीबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत त्या सेम आहेत का? तर हो, बऱ्यापैकी त्या संकल्पना सर्व सेम आहेत, परंतु कलमे मात्र बदललेली आहे. म्हणजे IPC मध्ये बदनामीसाठी 499 आणि 500 ही कलम होती आणि BNS मध्ये मात्र बदनामीसाठी कलम 356 अनुसार तरतुदी दिलेल्या आहेत. आता या BNS प्रमाणे किंवा या नवीन कायद्याप्रमाणे बदनामी म्हणजे काय हे आता आपण बघूया. मित्रांनो, बदनामी म्हणजे काय हो? तर बदनामी म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल खोटे विधान करणे, आरोप लावणे, बदनामीकारक पोस्ट किंवा व्हिडिओ किंवा मेसेज टाकणे ज्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा खराब होते. BNSच्या कलम 356 अनुसार शब्दाने, लिखाणाने, चिन्हाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जसे की सोशल मीडिया, WhatsApp, YouTubeद्वारे केलेली बदनामी ही बदनामी म्हणून गृहीत धरली जाते. सध्या सायबर बदनामीचा गुन्हा देखील मोठ्या प्रमाणात फोफावत चाललेला आहे. यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अनुसार तरतुदी लागू केल्या जातात. आता आपण या बदनामीसाठी होणाऱ्या शिक्षेबद्दल कायदा काय सांगतो ते बघूया. BNSच्या कलम 356 अनुसार कोणत्याही प्रकारच्या बदनामीसाठी 2 वर्षापर्यंत कारावास आणि दंड किंवा दोन्हीही अशा शिक्षा होऊ शकते. हे जे आपण बदनामी म्हणतो त्या बदनामीचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक प्रकारानुसार त्या प्रत्येक बदनामीसाठी वेगवेगळी शिक्षा आणि वेगवेगळी प्रक्रिया अवेलेबल आहे. तर आपण आता या बदनामीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते जरा सविस्तरमध्ये बघूया. सर्वप्रथम आहे ते म्हणजे फौजदारी बदनामी, याला आपण क्रिमिनल डिफॅमेशन असे म्हणतो. फौजदारी बदनामी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला जाणून बुजून हानी पोहोचवण्यासाठी खोटे बोलणे, लिहिणे किंवा दृश्य माध्यमातून बदनामीकारक विधान करणे. हा एक अदखलपात्र नॉन कॉग्निझेबल गुन्हा आहे. म्हणजेच या गुन्ह्यामध्ये पोलीस वॉरंट शिवाय तपास सुरू करू शकत नाही. फौजदारी बदनामी हा बेलेबल जामीनपात्र गुन्हा आहे. म्हणजेच या गुन्ह्यामध्ये आरोपीला जामीन मिळवण्याचा अधिकार असतो. फौजदारी बदनामी हा कंपाऊंडेबल गुन्हा आहे. म्हणजेच या गुन्ह्यामध्ये पक्षकार तडजोड करून प्रकरण मिटवू शकतात. फौजदारी बदनामीसाठी पीडित व्यक्तीला न्यायालयात खाजगी तक्रार दाखल करावी लागते. ही तक्रार न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर म्हणजेच मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये करावी लागते. ही जी तक्रार आहे ती बदनामी झाल्याच्या दिवसापासून किंवा त्या तारखेपासून 2 वर्षांच्या आत करावी लागते. नवीन BNS अंतर्गत फौजदारी बदनामीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून होणाऱ्या बदनामीचा समावेश केला जातो, जिथे व्यक्तीची प्रतिष्ठा ही धोक्यात आणली जाते. BNS अंतर्गत फौजदारी बदनामीच्या गंभीरतेनुसार शिक्षेची तरतूद आहे, ज्यामध्ये 2 वर्षापर्यंत कारावास आणि दंड किंवा दोन्ही यांचा समावेश आहे. फौजदारी बदनामी समजा तुमच्यासोबत झाली किंवा तशा प्रकारचा गुन्हा जर तुमच्यासोबत झाला तर त्याची तक्रार कशी करायची, आता हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वप्रथम तुम्ही पुरावे गोळा करा. यामध्ये बदनामीकारक पोस्ट, मेसेजेस, ईमेल, त्याचे स्क्रीनशॉट असतील, रेकॉर्डिंग जे असेल या पोस्ट मेसेजेस ते तुम्ही जतन करून ठेवा. म्हणजे ते सेव्ह करून ठेवा. यानंतर साक्षीदारांचे जबाब, ज्यांनी हे विधान ऐकले आहे किंवा वाचले आहे त्यांचे जबाब देखील तुम्ही गोळा करून ठेवा. लेखी असले तरी चालतील किंवा व्हिडिओद्वारे असले तरी चालतील. यानंतर 2 नंबरला येतं ते म्हणजे कायदेशीर नोटीस पाठवणे. पुरावे गोळा केल्यानंतर आरोपीला बदनामीकारक मजकूर काढून टाकण्याची आणि माफी मागण्याची मागणी करणारी कायदेशीर नोटीस तुम्हाला पाठवावी लागते. आणि या कायदेशीर नोटीसीनंतरची स्टेप येते ती म्हणजे तक्रार दाखल करणे. समजा नोटीस पाठवून देखील समोरच्या व्यक्तीकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही तर वकिलांमार्फत मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये BNSच्या कलम 222 अंतर्गत खाजगी तक्रार तुम्ही दाखल करू शकता. आणि त्याचबरोबर ही तक्रार दाखल करण्यापूर्वी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये FIR देखील दाखल करू शकता. आता ही FIR कशी दाखल करायची, हा FIR दाखल करून घेताना कोणत्या कायदेशीर अडचणी येऊ शकतात किंवा समजा पोलिसांकडून FIR जर दाखल करून घेतला जातच नसेल तर अशा वेळी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी काय करायचे याबद्दलचा सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर मी लवकरच घेऊन येणार आहे. पर्यंत तुम्हाला जर FIR बद्दल प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला ते लिहून कळवा, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मला त्या प्रश्नाची उत्तरं देणे शक्य होईल.
चला आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळूया. तो एक मुद्दा येतो तो म्हणजे एफ-आय-आर नंतरची जी पुढची स्टेप आहे ती. तर ती कोणती स्टेप आहे तर न्यायालयीन प्रक्रिया. न्यायदंडाधिकारी म्हणजेच मॅजिस्ट्रेट या आपण केलेल्या तक्रारीची दखल घेऊन आरोपीला समन्स पाठवतात आणि यानंतर पुरावे आणि साक्षीदारांच्या मदतीने हा जो एक खटला चालवला जातो आणि योग्य तो निर्णय देखील दिला जातो. आता ही जी फौजदारी बदनामी विरुद्धची तक्रार आहे, ती तक्रार दाखल करताना तुम्ही महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे बदनामी सिद्ध करण्यासाठी बनावट विधान हे तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे आणि प्रतिष्ठेची हानी होणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 2 फौजदारी बदनामीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित व्यक्ती किंवा तिच्या प्रतिनिधीनेच तक्रार दाखल करणे कायद्याने आवश्यक आहे. पुढचा बदनामीचा प्रकार आपण बघूया तो म्हणजे दिवाणी बदनामी, ज्याला आपण सिव्हिल डिफॅमेशन म्हणतो. दिवाणी बदनामी म्हणजे बोलून, लिहून किंवा कोणत्याही कृतीतून दुसऱ्याबद्दल खोटे विधान करणे, ज्यामुळे त्याची प्रतिष्ठा खराब होते. समाजात त्याची मानहानी होते किंवा लोक त्याचा तिरस्कार करू लागतात. दिवाणी बदनामी हे एक वैयक्तिक प्रकरण असते, ज्यामध्ये पीडित व्यक्ती स्वतः न्यायालयात जाऊन नुकसान भरपाई मागू शकते. दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सीपीसी अंतर्गत सिव्हिल डिफॅमेशनसाठी उच्च किंवा कनिष्ठ न्यायालयात दिवाणी दावा दाखल करता येतो. डिफॅमेशनचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लेखी बदनामी. लेखी बदनामी म्हणजे लिखित स्वरूपातील कोणतीही बदनामी, मग ती सोशल मीडिया पोस्ट असेल, व्हॉट्सअप मेसेजेस असतील, वृत्तपत्रामध्ये छापून आलेला मजकूर असेल किंवा यूट्यूब व्हिडिओज असतील किंवा एखादा ब्लॉग किंवा वेबसाईट असेल, या सर्व गोष्टी ह्या बदनामीमध्ये मोडतात. लेखी बदनामी ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बदनामी म्हटली जाते, कारण यामध्ये हा लेखी पुरावा कायमस्वरूपी आपल्याकडे असू शकतो. लेखी बदनामीमध्ये एखादा मेसेज किंवा पोस्ट जर प्रायव्हेट सेटिंगमध्ये असेल तर ती बदनामी होत नाही बरं का. जर प्रायव्हेट सेटिंगमधून ती जर पब्लिक झाली, बदनामी करणार आहे तो व्यक्ती आणि ज्याची बदनामी करणार आहे ती व्यक्ती, या 2 व्यक्ती सोडून तिसऱ्या व्यक्तीला जेव्हा तो मेसेज किंवा तो फोटो किंवा तो व्हिडिओ जातो, तेव्हाच त्याला बदनामी म्हटले जाते. प्रकार आहे तो म्हणजे मौखिक बदनामी. मौखिक बदनामी ही तोंडी केलेली खोटे आरोप असू शकतात, भाषणात केलेली एखादी बदनामी असू शकते किंवा लोकांसमोर केलेला अपमान देखील असू शकतो. या बदनामीमध्ये तसा डायरेक्ट पुरावा सिद्ध करणे अवघड असते. परंतु जर समजा साक्षीदार प्रत्यक्ष उपलब्ध असतील, तर त्या केसमध्ये या स्ट्रॉंग पुराव्यामुळे, या साक्षीदारांमुळे जो बदनामी करणार आहे त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. पुढचा बदनामीचा प्रकार आहे तो म्हणजे डिजिटल किंवा सायबर बदनामी. जेव्हा एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा, मानहानी किंवा चारित्र्य इंटरनेट, सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यमातून खोट्या माहितीमुळे खराब होते, तेव्हा त्याला डिजिटल किंवा सायबर बदनामी म्हटले जाते. डिजिटल किंवा सायबर बदनामी ही या माध्यमातून जास्त प्रमाणात केली जाते. फेसबुक पोस्ट किंवा कमेंट, व्हॉट्सअप मेसेज यामध्ये फॉरवर्ड केलेला किंवा ग्रुपवर केलेला मेसेज असू शकतो. यूट्यूब व्हिडिओ किंवा त्याच्याखाली केलेली कमेंट असेल, ट्विटर पोस्ट असेल, न्यूज पोर्टल किंवा ब्लॉग असतील, फेक ईमेल असेल किंवा त्याचा स्क्रीनशॉट असेल. सायबर डिफॅमेशनसाठी नवीन फौजदारी कायदा BNS 2023 चे कलम 356 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हे दोन्ही कायदे लागू केले जातात. सायबर बदनामीसाठी तुम्ही राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल या वेबसाईटवर जाऊन तक्रार करू शकता किंवा हेल्पलाईन क्रमांक 1093 वर कॉल देखील करू शकता. तसेच स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करू शकता. या सायबर डिफॅमेशनमध्ये मी फक्त शेअर केले आहे. माझा तसा कोणताही हेतू नव्हता. हा बचाव चालत नाही. एखादा मेसेज किंवा व्हिडिओ किंवा पोस्ट फॉरवर्ड करणारी व्यक्ती असेल किंवा तो त्या ग्रुपचा ॲडमिन असेल किंवा कंटेंट क्रिएटर असेल, तर त्याच्यावर देखील या कायद्याअंतर्गत किंवा डिजिटल बदनामीसाठी कायदेशीर कारवाई आणि शिक्षा दोन्ही होऊ शकतात. मित्रांनो, आता प्रत्येक बदनामी वाटणारे विधान हे कायद्यानुसार खरंच बदनामी आहे का? तर नाही. कायद्यानुसार काही विधानांसाठी, मेसेजेससाठी किंवा व्हिडिओसाठी एक्सेप्शन्स म्हणजे अपवाद आहेत. आता हे एक्सेप्शन्स टू डिफॅमेशन, बदनामीसाठी जे अपवाद आहेत ते अपवाद कोणते हे आपण बघूया. आपण जे बोलतो ते प्रत्येक विधान बदनामी असतेच असे नाही. काही परिस्थितीत केलेली विधाने ही कायदेशीररित्या सुरक्षित असतात. जसे की नंबर 1, सत्यविधान, सार्वजनिक हितासाठी केलेले विधान. जर एखादे विधान पूर्णतः सत्य असेल आणि ते जनहितासाठी केलेले असेल तर ते बदनामी ठरत नाही. उदाहरणार्थ, भ्रष्टाचाराचा पुराव्यांसह केलेला खुलासा, जनतेच्या सुरक्षिततेसंबंधी असणारी माहिती. नंबर 2, प्रामाणिक टीका. एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक चारित्र्यावर टीका न करता जर ती त्या व्यक्तीच्या सार्वजनिक कामावर केलेली टीका असेल आणि ती टीका द्वेषाशिवाय आणि प्रामाणिक हेतूने केलेली असेल तर ती बदनामी होत नाही. उदाहरणार्थ, चित्रपट समीक्षा असतील, राजकीय निर्णयांवर केलेली टीका असेल किंवा एखाद्या सरकारी कामावर केलेली टीका असेल. नंबर 3,
न्यायालयीन कार्यवाही. न्यायालयात दिलेली एखादी साक्ष असेल, निर्णय असेल किंवा ऑर्डर असेल तर ती बदनामी या संज्ञेत मोडत नाही. उदाहरणार्थ वकिलांचा युक्तिवाद, न्यायाधीशांचा निकाल किंवा साक्षीदारांची साक्ष. नंबर 4, सार्वजनिक सेवकांविषयी मत. एखादा सरकारी अधिकारी किंवा मंत्री यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका न करता कामकाजावर केलेली टीका असेल तर ती बदनामी होत नाही. नंबर 5, सार्वजनिक प्रश्नांवरील टीका. अशी टीका जी समाज हिताच्या विषयावर केलेली असेल, मग ते एखादे कायदेशीर धोरण असेल, एखादा कायदा असेल किंवा एखाद्या योजनेवर केलेली टीका असेल आणि ती सभ्य भाषेत असेल तर ती बदनामी होत नाही. आता उदाहरणार्थ शिक्षण धोरणावर केलेली टीका किंवा आरोग्य व्यवस्थेवर दिलेले मत. नंबर 6, तक्रार किंवा आरोप. एखादी तक्रार किंवा आरोप जो योग्य अधिकाऱ्याकडे दिलेला असेल व त्यामध्ये बदनामीचा कोणताही हेतू नसेल तर ती बदनामी होत नाही. उदाहरणार्थ पोलिसांकडे दिलेली तक्रार असेल किंवा वरिष्ठांकडे केलेली एखादी तक्रार असेल. नंबर 7, चेतावणी किंवा सावधानता. लोकांना जर धोका टाळण्यासाठी एखादी माहिती दिली आणि ती पुराव्यांसहित असेल तर ते बदनामीमध्ये मोडत नाही. उदाहरणार्थ कन्झ्युमर अलर्ट असेल की हा असा एक एजंट आहे तो फसवणूक करतो, यासारखे अलर्ट्स असतील तर ते बदनामी या संज्ञेत मोडत नाही. नंबर 8, कन्सेंट असलेली बदनामी. एखाद्या व्यक्तीच्या परवानगी व सहमतीने केलेली बदनामी असेल तर ती बदनामी म्हटली जात नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे आत्मचरित्र किंवा मुलाखत असेल तर ती या बदनामी या संज्ञेत मोडत नाही. मित्रांनो, कायदा आपल्याला बोलण्याचा अधिकार देतो पण खोटं बोलण्याचा अधिकार देत नाही. बदनामी हा केवळ अपमान नाही तर तो कायद्याने गुन्हा देखील आहे आणि त्यामुळे कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर करण्याआधी एकदा जरूर विचार करा. कारण तुम्ही केलेली एक पोस्ट, एक शब्द, एक मेसेज देखील तुमचे भविष्य बदलू शकते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.